श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओतून मार्गशीर्ष महिना कधी सुरू होते, मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास करतात। तर तुम्ही उपवास करा किंवा नाही केला तरीही चालेल, परंतु या महिन्यामध्ये महिलांनी कोणत्या गोष्टी कोणती कामे आवर्जून करावीत, घरामध्ये आपण जे छोट्या मोठ्या सेवा करतो, जे छोटे मोठे उपाय करतो, त्यामुळे आपल्या घराची प्रगती भरभराट होते। तर अशा काही सेवा आहेत, अशा काही गोष्टी आहेत त्या आपण या महिन्यामध्ये आवर्जून कराव्यात। तर अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। तर जसं आपण श्रावण महिना जसा पवित्र समजला जातो, अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा देखील खूप पवित्र समजला जातो। जसं आपण श्रावणामध्ये मांसाहार करत नाही, त्याचप्रमाणे मार्गशीर्षामध्ये देखील मांसाहार केला जात नाही। हा पूर्ण महिना आपण पाळतो आणि या महिन्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया, सौभाग्यवती स्त्रिया किंवा पुरुष किंवा लहान मुली देखील हे व्रत करू शकतात। तर ते व्रत म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत। तर या व्रतामध्ये सांगितलेलं आहे की हे व्रत केल्याने घरामध्ये सुख, शांती, वैभव्य, समाधान, अगदी घराची भरभराट होते। हे व्रत आपण पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून केलं तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये निवास करते। अगदी भल्या जे उपवास करतात अशा भल्या लोकांचे देखील घराची कायापालटच ह्या माता लक्ष्मीने केलेली आहे, ते म्हणजे हे गुरुवारचं व्रत केल्यामुळे। त्यामुळे अत्यंत प्रभावशाली हे गुरुवारचं व्रत आहे। तर ह्या गुरुवारचं व्रत करत असताना आपण कोणत्या सेवा कराव्यात की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल। या वर्षीची 2023 मध्ये कार्तिक अमावस्या म्हणजे जी अमावस्या कार्तिक अमावस्या झाल्यानंतर आपला मार्गशीर्ष महिना सुरू होतो। तर कार्तिक अमावस्या या वर्षी सोमवारी 11 तारखेला अमावस्या उत्तर रात्री 6:24 नंतर म्हणजे पहाटेच्या 6:24 नंतर सुरू होते आणि 12 तारखेला मंगळवारी उत्तर रात्री 5:01 पर्यंत आहे। म्हणजे 12 तारखेचा पूर्ण दिवस ही अमावस्या आहे। त्यामुळे या वर्षीची कार्तिक अमावस्या ही 12 डिसेंबरला पाळली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 13 तारखेला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते आणि लगेचच गुरुवारी आपला पहिला गुरुवार येत आहे। तर पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला असणार आहे। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं हे गुरुवारचं व्रत करायचं आहे। तर तुम्ही जर गुरुवारचं व्रत करत असाल तर गुरुवारच्या व्रताचा आपल्याला उपवास करायचा असतो। जर तुम्हाला शक्य झालं नसेल, म्हणजे तुम्हाला उपवास करणं जमत नसेल, अगदी तुमच्या शारीरिक अडचणी असतील किंवा तुम्ही गरोदर असाल किंवा अन्य काही तुमच्या अडचणी असतील, त्यामुळे तुम्हाला उपवास करणं शक्य होत नसेल, तर तुम्ही काय करावं? तर उपवास करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही जी पूजा मांडणी आहे ती पूजा मांडणी तुम्ही आवर्जून करावी। ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास नक्की करावा। उपवास करूनच आपण ही पूजा मांडणी करून हे व्रत करणार आहोत। पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त पूजा मांडणी केली आणि मनोभावे माता लक्ष्मीची सेवा केली तरी देखील चालेल। तर तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्हाला जशी आपण व्रतामध्ये पूजा मांडणी करणार आहोत त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे आणि दिवसभर उपवास नाही ठेवला तर तुम्हाला गुरुवारच्या व्रताची कथा वाचायची आहे आणि दिवसभर तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवा करायची आहे, ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ज्या महिला उपवास करणार आहे त्यांनी या उपवासामध्ये आपण जसे उपवासाचे पदार्थ खातो तेच उपवासाचे पदार्थ म्हणजे जणू साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे पदार्थ, फळे, दूध, चहा, कॉफी असे जे काही पदार्थ तुम्ही उपवासामध्ये खाता ते पदार्थ तुम्ही खाऊन हा उपवास तुम्ही करू शकता। तर हे उपवास करत असताना जी व्रताची मांडणी आहे ती अगदी योग्य पद्धतीने कशी करावी, जेणेकरून आपण काय होतं सजावटीच्या भानगडीमध्ये आपण आजकाल पडल्यानंतर आपल्या जे काही शास्त्रोक्त पद्धती आहेत त्या पद्धती आपण विसरून जातो आणि सजावटीच्या मागे लागल्यामुळे काही चुका आपल्याकडून होतात, त्यामुळे आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही। यासाठी अगदी योग्य पद्धतीने पूजा मांडणी अगदी सजावटीसह कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तुम्ही नक्की पहा, जेणेकरून योग्य रीतीने तुम्ही पूजा मांडणी कराल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहील। तर ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी उपवास करू शकता, ज्यांना उपवास करायचा नाही त्यांनी देखील आपल्याला व्रत मांडणी करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहील। आणि जे गुरुवारच्या व्रतेचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये जी कथा दिलेली असते ती कथा आपल्याला वाचायची आहे। व्रताची मांडणी कधी करावी
व्रताची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळीला दिवे लागण्याच्या वेळेला देखील तुम्ही करू शकता, परंतु भर उन्हाची तुम्हाला पूजा मांडणी करायची नाही. एक तर तुम्ही सकाळी करा, एक 10 वाजायच्या अगोदर करा, किंवा तुम्ही संध्याकाळी एक 5 ते 7 या वेळेत देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता. तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली असेल तर तुम्ही सकाळीच जे व्रताची कथा आहे ती तुम्ही सकाळी एकदा वाचू शकता, संध्याकाळी एकदा वाचू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. व्रताची मांडणी करून तुम्हाला उपवास करायचे. तर यानंतर आपण काय करायचं की या महिन्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये जे श्रीयंत्र असतं ते श्रीयंत्र नक्की आणा. श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घराची भरभराट ही नक्कीच होते. आपण उठल्यानंतर श्रीयंत्राचं दर्शन घ्यावे, श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करावे. अशा छोट्या छोट्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये भरभराट होते आणि श्रीयंत्र हे घरामध्ये असावं. जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर आणून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करू शकता. तर श्रीयंत्र हे खूप प्रभावशाली आहे. त्यावरती कुंकुमार्चन करत असताना तुम्ही कुंकू घेऊन खालून वरती अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना आपण श्री सूक्त म्हणायचं आहे, किंवा तुम्ही महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता, किंवा तुम्ही ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मे नमः या कमलात्मक मंत्राचा तुम्ही नक्की वापर करा. ह्या मंत्राचा जप करून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असेल त्याची छोटीशी सेवा करायची. तुम्ही एकदाच घरामध्ये श्रीयंत्र आणलं आणि त्याची स्थापना केली तर एवढंच करून चालत नाही. घरामध्ये श्रीयंत्र असेल तर नक्कीच मंगळवारी शुक्रवारी त्याच्यावरती कुंकुमार्चन करावं. शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेला देखील करू शकता. पण आता मार्गशीर्ष महिना हा पूर्णपणे महालक्ष्मीला समर्पित असतो. तर महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी तुम्ही या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे. कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला जर श्लोक म्हणणं किंवा तुम्हाला स्तोत्र म्हणणं जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून तुम्ही ह्या सेवा करू शकता. श्रीयंत्र घरामध्ये तुम्ही आणणार असाल तर तुम्हाला कमलगट्ट्याची माळ देखील आणावी लागेल, कारण की श्रीयंत्रावरती रोज 108 कमळे आपल्याला वाहायला लागतात आणि 108 कमळे आपल्याजवळ नसतात. त्यासाठी आपण कमलगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बियापासून बनलेली माळ आपण रोज श्रीयंत्रावरती वाहायची आहे. म्हणजे आपल्याला 108 कमळे वाहल्याचं पुण्य आपल्याला मिळू शकतं. त्यासाठी कमलगट्टा माळ तुम्ही नक्की घरामध्ये आणा. महालक्ष्मीला कमळे ही खूप प्रिय आहेत आणि आपण महालक्ष्मीला रोज कमळ वाहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कमळगट्टा माळ घ्यायची आहे आणि कमळगट्टा माळ तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर खरेदी करून तुम्ही प्रत्येक गुरुवारी त्या माळेने जप करू शकता. जेव्हा आपण कमळगट्टा माळेने जप करतो तेव्हा महालक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते. तर यानंतर आपण आपल्या घराच्या समोर जी काही मोकळी जागा असेल ती मोकळी जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, ज्याला आपण अंगण असं म्हणतो. तुमच्याकडे जर सारवण्यासाठी जर जागा असेल तर तुम्ही तुमचं अंगण स्वच्छ सारवून घेऊ शकता. या दिवशी माता लक्ष्मीसाठी आपण व्रत करत आहोत, त्यासाठी माता लक्ष्मीने घरामध्ये आगमन करावं, आपल्या घरामध्ये यावं. यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण आपलं अंगण स्वच्छ करून त्यावरती छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीमध्ये तुम्ही 1 चमचाभर हळदीमध्ये तुम्ही गोमूत्र घालून त्या हळदीने तुम्ही उंबरट्यावरती लेपन करून छानशी रांगोळी काढून घ्यायचे. त्यानंतर आपण ज्या उंबरट्याला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचे आहेत आणि निरांजनेने ओवाळून आपण उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. तर गुरुवारच्या सकाळी तुम्हाला उठल्याबरोबर हे काम करायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही घरामध्ये तुमच्या उंबरट्यावरती तुम्ही लक्ष्मीची पावले चिटकू शकता. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची लक्ष्मीची पावले आणा आणि चांदीची लक्ष्मीची पावले तुम्ही तुमच्या उंबरट्यावरती चिटकू शकता. किंवा तुमच्या मुख्य दरवाजावरती जर शुभ लाभ हे चिन्ह तुम्हाला चिटकवायचं असेल तर नक्कीच या दिवशी या महिन्यामध्ये या गुरुवारी तुम्ही जे शुभ लाभ हे चिन्ह आहे ते घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्ही चिटकू शकता. त्यामुळे देखील घराची भरभराट होते, घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत. तुम्ही जर नवीन लक्ष्मीची पावले आणणार असाल तर त्यावरती तुम्ही दुधाने आणि हळद आणि दूध मिक्स करून त्याने देखील अभिषेक करून घ्यायचा आहे. तर असा अभिषेक केल्यामुळे
आपण जी लक्ष्मीची पावले आहे ती जागृत करू शकतो। तुम्ही पंचामृताने करू शकता किंवा हळद देखील देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे हळदीने देखील अभिषेक करून त्यानंतर ही लक्ष्मीची पावले तुम्ही उंबरठ्यावरती चिटकू शकता। तर अशा रीतीने आपण लक्ष्मीची पावले उंबरठ्यावरती चिटकून त्याची पूजा करून घ्यायची आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश हा असावाच। तर तुमच्या घरामध्ये मंगल कलश नसेल तर तुम्ही नक्कीच या गुरुवारी मंगल कलश स्थापन करा। तुम्ही जर व्रतमांडणी करणार असाल तर व्रतमांडणीमध्ये आपण मंगल कलश स्थापन करतो आणि जो नारळ आपण मंगल कलशावरती ठेवतो, त्या कलशावरती तांब्याच्या तांब्यावरती ठेवतो, तोच नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी ठेवायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी तो नारळ आपण वाढवून त्यातलं जे खोबरं आहे ते प्रसाद म्हणून खाल्लं जातं। तर काही ठिकाणी नारळ हा वाहत्या पाण्यामध्ये सोडला जातो, तर आमच्याकडे नारळ फोडून त्याचा प्रसाद करून आपण घरामध्ये तो खाल्ला जातो, जेणेकरून घरच्याच व्यक्तींनी हा प्रसाद खावा, घराच्या बाहेरील व्यक्तींसाठी आपण हा प्रसाद देऊ नये। तर तुम्ही जर व्रताची मांडणी करणार असाल तर तुम्ही त्यामध्ये कलश स्थापना करू शकता, परंतु देवघरामध्ये देखील तुम्हाला एक मंगल कलश ठेवायचा आहे। त्या गुरुवारपासून तुम्ही मंगल कलश घरामध्ये ठेवू शकता। हा मंगल कलश तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये ठेवायचे। आपल्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता असते ती या कलशामध्ये शोषली जाते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते। त्यासाठी घरामध्ये मंगल कलश देखील असावा। मंगल कलश हा कुलदेवतेचं देखील प्रतीक आहे। मंगल कलश कसा ठेवावा तर आपण तांदूळ घ्यायचे, ते एखाद्या प्लेटमध्ये घ्या, चांदीच्या तांब्याच्या कोणत्याही प्लेटमध्ये घ्या आणि त्यावरती तुम्ही तांदूळ ठेवायचे आहे। त्यावरती अष्टदल कमल किंवा हळदी कुंकवाने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्वस्तिक काढायचे, त्यावरती तांब्या घ्यायचे, तांब्याच्या तांब्यावरती देखील तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक आणि 8 ठिकाणी आपल्याला हळदी कुंकवाची बोटे उठवायचे आहेत, अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून। गळ्याला लाल धागा गुंडाळायचा आहे। तांब्यामध्ये तुम्ही 1 फूल, अक्षदा, हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी घालायची आहे। त्यावरती 5 आंब्याची किंवा विड्याची पाने घालायचे, त्यावरती श्रीफळ ठेवायचे। आंब्याच्या पानांना श्रीफळाला हळदी कुंकू वाहून, फूल वाहून आपण धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे आणि हा मंगल कलश आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे। तर तुमच्या घरामध्ये मंगल कलश असेल तर त्यातलं तुम्ही पाणी वगैरे चेंज करू शकता, नारळ चेंज करू शकता, पण जर मंगल कलश नसेल तुमच्या घरामध्ये तर नक्कीच तुम्हाला या गुरुवारी म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला घरामध्ये मंगल कलशाची स्थापना ही आवर्जून करायची आहे। मार्गशीर्ष गुरुवारी काय काय करायचं, त्याचबरोबर मार्गशीर्षाच्या अगोदर, या महिन्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी घरामध्ये आणाव्या हे देखील मी तुम्हाला सांगत आहे। तर कोणत्या गोष्टी घरामध्ये आणावे, जसं की मी अगोदर सांगितलं श्रीयंत्र, त्यानंतर कमलगट्टा माळ, याचं महत्त्व मी तुम्हाला पटवून दिलं। तर या 2 गोष्टी तुमच्या घरामध्ये नसतील तर नक्की घेऊन या। त्यानंतर कलश नसेल तर तुम्ही तांब्याचा तांब्या घरामध्ये नक्की घेऊन या। तर यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या घरामध्ये जर नसेल तर तुम्ही आवर्जून घेऊन यायचे, ती म्हणजे तुम्हाला कवड्या, पिवळ्या कवड्या तुम्हाला घरामध्ये आणायच्या आहेत। माता लक्ष्मीला प्रिय अशा पिवळ्या कवड्या तुम्हाला घरामध्ये आणून तुम्हाला या गुरुवारी, पहिल्या गुरुवारी तुम्हाला या महिन्यामध्ये कवड्याची स्थापना घरामध्ये करायची आहे। तर कवड्या कोणत्या निवडाव्या, तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पिवळी कवडी निवडायची आहे। त्यामध्ये पिवळी एक छोटीशी रेष, जणू काही पिवळं दिसतं, जी पांढरी कवडी आहे ती पांढरी कवडी तुम्हाला आणायची नाही। घरामध्ये तुम्ही पिवळ्या कवड्या नक्की घेऊन या। पिवळ्या कवड्या तुम्हाला मिळाल्या नाहीत, पांढऱ्या मिळाल्या तर त्याला थोडीशी हळद लावून तुम्हाला पिवळं करावं लागेल। तर तुम्हाला प्रत्येक वेळेस हळद लावून पिवळं करणं जमत नसेल तर तुम्ही शोधून पिवळ्या कवड्या घरामध्ये घेऊन येऊ शकता। तर या कवड्या किती आणाव्यात, तर कवड्या तुम्ही 5, 7 किंवा 11 तुम्ही आणू शकता। याशिवाय तुम्ही गोमूत्री चक्र देखील या महिन्यामध्ये घरामध्ये आणू शकता। कवड्या घरामध्ये आणल्यानंतर पहिल्या गुरुवारी तुम्हाला याची स्थापना करायची आहे। त्यासाठी तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचं, त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचं, त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही पूजेमध्ये महालक्ष्मीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर ह्या कवड्या तुम्ही ठेवू शकता। तर ह्या कवड्या आपण तांदळामध्ये ठेवायच्या आहेत आणि ह्या 11 कवड्या किंवा माझ्याजवळ 11 आहेत, तुम्ही 7 किंवा 5 घेऊ शकता। त्याला तुम्ही हळदी कुंकू वाहायचं आहे आणि रोज आपण देवांची जशी पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कवड्यांची पूजा करायची आहे। तर या कवड्या घरामध्ये असल्याने माता लक्ष्मी खेचली जाते आणि घरामध्ये निवास करते। त्यासाठी घराच्या भरभराटीसाठी आपल्याला या कवड्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर घरी आणून या महिन्यामध्ये तुम्हाला या कवड्या घरामध्ये ठेवायचे, स्थापन करायचे आहेत।
जर तुमच्या घरामध्ये गोमूत्र नसेल तर तुम्हाला या महिन्याच्या अगोदरच तुम्हाला गोमूत्र घरामध्ये आणून ठेवायचं आहे। गोमूत्र हे खूप पवित्र असतं आणि घरातली नकारात्मकता दूर करून माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हे गोमूत्राचं असतं। त्यासाठी आपल्याला गोमूत्र घरामध्ये आणून ठेवायचं आहे। तर आपण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी घरामध्ये वास करते, घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं, आपलं व्रत असतं। त्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ, हळद आणि गोमूत्र घालून त्या पाण्याने आपल्याला पूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे। माता लक्ष्मीचं घरात आगमन होणार म्हटल्यानंतर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ असावं, कारण की जिथे स्वच्छता दिसे तिथे माता लक्ष्मी वसे असं सांगितलं जातं। त्यासाठी स्वच्छता आणि शांतता माता लक्ष्मीला प्रिय असल्याने आपलं घर हे अगदी तुम्हाला स्वच्छ या महिन्यामध्ये ठेवायचं आहे। आणि तुमच्याजवळ गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकून घर पुसा, त्यामुळे आपलं घर हे अगदी पवित्र होईल। गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये गोमूत्र हे शिंपाडून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये गोमूत्र घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल। त्यानंतर एखाद्या फुलाच्या मदतीने किंवा लिंबाच्या ढाळाच्या मदतीने तुम्हाला पूर्ण घरभर हे गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे। यामुळे देखील माता लक्ष्मी खूप आकर्षित होते। यानंतरची वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे तुम्हाला घरामध्ये गाई वासराची मूर्ती आणायची आहे। तर गाई वासराची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे। ज्या गाई वासराची मूर्ती आहे त्याला स्नान घालून घ्यायचं आहे। तुम्ही शंखाने स्नान घालू शकता किंवा तुम्ही पाण्याने स्नान घाला, हळदीने स्नान घाला, परंतु पंचामृताने आपल्याला गाई वासराच्या मूर्तीवर स्नान घालायचं नाही। तर गाई वासराची मूर्ती देखील घरामध्ये ठेवल्याने घराची भरभराट होते, प्रगती होते, घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो। त्यासाठी तुम्ही घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी माता लक्ष्मीचा घरामध्ये वास असावा, त्यासाठी तुम्ही कामधेनूची म्हणजे गाय वासराची मूर्ती घरामध्ये आणून प्रत्येक गुरुवारी तुम्ही त्याची पूजा करू शकता। यानंतरची वस्तू म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती। तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता, नसेल तर तुम्हाला या महिन्याच्या अगोदरच अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये आणायची आहे। आणि गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी तुम्ही या महिन्यामध्ये माता अन्नपूर्णेची सेवा करू शकता। त्यामुळे घरामध्ये पैसा, धन, धान्य याची कमतरता कधीच भासत नाही। माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही। माता अन्नपूर्णेची मूर्ती नेहमी तांदळामध्ये स्थापित करावी। माता अन्नपूर्णेची मूर्ती स्थापन करत असताना एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ भरून घ्यावे किंवा वाटीमध्ये तांदूळ भरून घ्या, त्यावरती माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवून हळदी कुंकू अक्षता वाहून घ्या आणि माता अन्नपूर्णेच्या हातामध्ये जी काही पळी असते त्या पळीत देखील आपल्याला 2-4 तांदूळ ठेवायचे आहेत। पळी कधीही रिकामी ठेवू नये। अशा पद्धतीने माता अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवू शकता। गुरुवार, शुक्रवार, मंगळवार या दिवशी तुम्ही मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता, त्यामुळे खूपच घरामध्ये भरभराट होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये असेल त्यातले तांदूळ कधी बदलावे तर तांदूळ तुम्ही शुक्रवार, मंगळवार या दिवशी बदलू शकता। जास्त खराब झाले नसेल तर काही दिवसानंतर म्हणजे आठवडाभर तुम्ही ठेवून त्यानंतर तुम्ही ते तांदूळ बदलू शकता। मूर्तीला रोज स्नान घालायचं आहे। तांदूळ तुम्ही आठवड्यातून एकदा बदलले तरी देखील चालेल। तांदूळ बदलत असताना त्यातले थोडेसे तांदूळ आपण घरातली धान्यामध्ये घालायचे आहेत आणि उरलेले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण महत्त्व त्यांना पटेल आणि या महिन्यामध्ये फक्त व्रतमांडणी आणि उपवास न करता अशा छोट्या मोठ्या सेवा केल्याने त्यांच्याही घराची नक्कीच भरभराट होईल। तर भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।